नमस्ते मित्रो. आज आपण चॅप्टर नंबर 6 बघणार आहोत, ज्यामध्ये एक्सेलमध्ये टेबल्स कशी वापरली जातात, फॉर्म आपण कसे चेंजेस करू शकतो आहे ते आपण बघणार आहोत. यासाठी स्क्रीनवर एक छोटेखानी फाईल आहे आपल्याकडे आणि काही डेटा आपल्याकडे आहे. या ठिकाणी सिरियल नंबर, सेल्स मॅनेजर, रिजन, सिटी, प्रोडक्ट्स आणि रेव्हेन्यू जनरेटेड अशी कॉलम्स त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक रोमध्ये एक पर्टिक्युलर डेटा या ठिकाणी अपलोड केलेला आहे. अशी टोटल 52 रोज या ठिकाणी आहेत, 52 रोज आहेत. आता याला मला टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. यासाठी माझा कर्सर या पर्टिक्युलर रेंजमध्ये कुठेतरी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी A1वर माझा कर्सर आहे आणि होम टॅबवर मी येतो आहे आणि या ठिकाणी स्टाईल्स ऑप्शनच्या अंडर फॉर्मॅट ॲज टेबल नावाचं एक ऑप्शन आहे. यावर मी क्लिक करतो आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला एक्सेलमध्ये अवेलेबल असलेले टेबलचे फॉर्मॅट्स मला तो दाखवतो आहे. यामध्ये लाईट फॉर्मॅट, त्यानंतर मीडियम अशी वेगवेगळी फॉर्मॅट्स तुम्हाला दाखवतो आहे आणि यातून हवं तो कलर्स मी चूज करू शकतो आहे. एक्झाम्पल मला डार्क कलरचं फॉर्मॅट हवं असेल तर मी जस्ट यावर क्लिक करू शकतो आहे. कुठलाही जो आवश्यक असेल किंवा आवडता फॉर्मॅट यातून मी घेऊ शकतो आहे. एक्झाम्पल मी जर मीडियममधून हा फॉन्ट किंवा हा फॉर्मॅट चूज केला तर त्या ठिकाणी एक छोटीशी विंडो पॉपअप होते. पण ती विंडो पॉपअप होण्यापूर्वी माझा डेटा जो कुठेही डिस्टर्ब न होता एंडपर्यंत आहे तिथपर्यंत डेटा त्याने सिलेक्ट केला आहे. या ठिकाणी तुम्हाला निदर्शन असेल की टोटल 52 एंट्रीज आणि 53 रोज अशी या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि कॉलम्समध्ये जर तुम्ही बघितलं तर F नंबरच्या कॉलमपर्यंत सिलेक्शन आहे. तर त्या ठिकाणी तो रेंज त्याची दाखवतो आहे आणि पुढे मला एक ऑप्शन देतो आहे की माय टेबल हॅज हेडर्स. जर डेटामध्ये ऑलरेडी माझ्याकडे हेडिंग्स मी दिलेले असतील, एक्झाम्पल सिरियल नंबर, सेल्स मॅनेजर, रिजन, सिटीज ही जी हेडिंग्स दिलेली आहेत तर या ठिकाणी हे सिलेक्शन असणं आवश्यक आहे आणि जस्ट मी ओकेवर क्लिक करतो आहे. तुम्हाला निदर्शन असेल की स्क्रीनवर माझा डेटा एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी कन्वर्ट झालेला आहे आणि त्याला बाय डिफॉल्ट एक फिल्टर देखील त्याने अप्लाय करून दिलेला आहे, जे फिल्टरच्या अंडर सगळ्या डेटा त्या ठिकाणी मी बघू शकतो आहे, जे आपण फिल्टर कमांडमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. याला मी Ctrl Z करतो आहे. पुन्हा सेम प्रोसेस मी करतो आहे. होम टॅब, फॉर्मॅट ॲज टेबल आणि यामध्ये कुठलाही ऑप्शन मी यातून सिलेक्ट करतो आहे. एक्झाम्पल हा ऑप्शन मी सिलेक्ट केला आणि माय टेबल हॅज हेडर्स ऑप्शन मी समजा चुकून मी काढून टाकलं किंवा बाय पर्पज मी जर काढून टाकलं आणि जर मी ओके केलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी तो कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 असे वेगळे हेडिंग्स तो देतो आहे आणि याला मॅन्युअली मला चेंज करावं लागेल. ऑलरेडी जर माझ्याकडे हे हेडिंग्स नसते तर या ठिकाणी मी सिलेक्ट करताना माय टेबल हॅज हेडर्सचे मी डिसिलेक्ट केलं असतं आणि या ठिकाणी आलेल्या हेडिंग्सला मी हवं त्याप्रमाणे या ठिकाणी ABCD ABC हवं त्याप्रमाणे मी त्याला हेडिंग्स देऊ शकतो आहे. ABC ते प्रत्येक कॉलम्सला जसं हवं त्याप्रमाणे हेडिंग्स मी देऊ शकतो आहे. तर अशा पद्धतीने आपण टेबल या ठिकाणी फॉर्मॅट करतो आहे. आता या टेबल फॉर्मॅट केल्यानंतर याची काही ऑप्शन्स आहेत ते देखील आपण बघणार आहोत. याला मी पुन्हा Ctrl Z करतो आहे. सेम प्रोसेस, होम टॅब, फॉर्मॅट ॲज टेबल आणि यातून एक जो कलर सूट होतो आहे स्क्रीनला किंवा आपला आवडता कलर यातून जो हवा असेल तो मी घेतो आहे. या ठिकाणी माझा डेटा त्या ठिकाणी असलेल्या फॉर्मॅटनुसार त्याने कन्वर्ट केलेला आहे. आता ज्या वेळेस माझा डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतो आहे, स्क्रीनवर एक डिझाईन नावाचा एक टॅब ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होतो आहे. हा टॅब ॲक्टिवेट होण्यापूर्वी बघा मी Ctrl Z करतो आहे. या ठिकाणी स्क्रीनवर डेव्हलपरनंतर कुठलाही टॅब माझ्याकडे अस्तित्वात नाही आहे. पण जसंही मी फॉर्मॅट ॲज टेबल करून यातून एक टेबल सिलेक्ट करतो आहे तर या ठिकाणी तुम्हाला निदर्शन असेल की इथे डिझाईन टॅब ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होतो आहे. या डिझाईन टॅबमध्ये टेबलच्या काही स्टाईल्स ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेली आहेत. एक्झाम्पल या ठिकाणी मला या प्रत्येक सेलला ज्या स्टार्टिंगचे सेल्स आहेत, कॉलममधला पहिला सेल, तर त्या ठिकाणी फिल्टर अप्लाय केलेलं आहे. मला ते जर नको असेल तर या ठिकाणी सिम्पली मी फिल्टर बटनवर क्लिक करतो, हे डिसिलेक्ट करतो आहे. तुम्हाला निदर्शन असेल की यातून फिल्टर त्याने काढून टाकलेलं आहे. पुन्हा फिल्टर हवं असेल तर या ठिकाणी मी क्लिक करतो आहे. माझा डेटा या ठिकाणी फिल्टर ॲप्लिकेशन त्या ठिकाणी ॲप्लिकेबल झालेलं आहे. समजा या ठिकाणी मी हेडर रोवर क्लिक करतो आहे तर माझं जे हेडिंग असलेला जे डेटा आहे तो डेटा या ठिकाणी गायब झाला आहे. पुन्हा मला हवा असेल तर हेडर रोवर मी क्लिक करतो आहे. माझा डेटा पुन्हा त्या ठिकाणी अवेलेबल झाला आहे. समजा फर्स्ट कॉलम ह्या ज्या संख्या आहेत, सिरियल नंबर्स, यावर मी क्लिक करतो आहे. फर्स्ट कॉलम तुम्हाला निदर्शन असेल की ठळक फॉर्मॅटमध्ये, बोल्ड फॉर्मॅटमध्ये ह्या सगळ्या संख्या सिस्टम त्यामध्ये कन्वर्ट करतो आहे. मी पुन्हा यावर क्लिक करतो आहे. फर्स्ट कॉलम मी डिसिलेक्ट करतो आहे. माझ्या मूळच्या संख्या पुन्हा त्या फॉर्मॅटमध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी लास्ट कॉलमवर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला निदर्शन असेल की लास्ट कॉलम जो रेव्हेन्यू जनरेटेड आहे त्या संख्या बोल्ड फॉर्मॅटमध्ये F कॉलममध्ये आलेल्या आहेत.
मी यावर जर पुन्हा डिसिलेक्ट करतो आहे तर लास्ट कॉलम आपण जाऊन बघूयात. मूळच्या संख्या माझ्या बोल्ड नसलेल्या फॉर्मॅटमध्ये तशाच्या तशा पुन्हा अपियर झालेल्या आहेत. आता या ठिकाणी टोटल रो यावर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या ठिकाणी संख्या आहेत एंडला त्या ठिकाणी त्याची टोटल ऑटोमॅटिक त्यांनी कन्वर्ट करून दिलेली आहे आणि सब टोटल नावाचा फॉर्म्युला या ठिकाणी ऑटोमॅटिक अप्लाय झालेला आहे. तर सब टोटल कमांड करण्याची आवश्यकता नाही आहे आणि या ठिकाणी टोटल त्यांनी दिलेली आहे. मी पुन्हा डिझाईन टॅबमध्ये जातो आहे आणि टोटल रो मी काढून टाकतो आहे. तर या ठिकाणी शेवटच्या कॉलममध्ये शेवटच्या रोमध्ये जो टोटल नावाचा ऑप्शन होता आणि जी संख्यांची बेरीज केलेली होती ती ऑप्शन त्या ठिकाणी डिसिलेक्ट केल्यामुळे बंद झालेलं आहे. आता या ठिकाणी जे माझे कॉलम्स आणि रोज आहेत त्याला मी ऑलरेडी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं आहे. त्यासाठी मी होम टॅबमध्ये जाऊन इथून त्याला बॉर्डर्स टाकून घेतलेली आहेत, ऑल बॉर्डर्स. आता ही बॉर्डर्स मी डिझाईन टॅबमध्ये जाऊन या ठिकाणी जर ब्रँडेड रोजवर मी क्लिक केलं तर या ठिकाणी सिलेक्शन निघून जात आहे आणि माझी हे चौकोन जे आता ऑलरेडी अस्तित्वात आहे जर समजा डेटामध्ये नसेल तर हे टॅब्युलर फॉर्मॅट बॉर्डर ज्या आहेत त्या ठिकाणी चेंजेस करू शकतो आहे. मी पुन्हा यावर क्लिक करतो आहे. या ठिकाणी ब्रँडेड कॉलम्सवर मी क्लिक करतो आहे. तुम्हाला निदर्शन असेल की या ठिकाणी कॉलम्स आणि रोज याची सेटिंग ऑटोमॅटिक चेंज होत आहे. तर या ठिकाणी बँडेड रोज बँडेड कॉलम्स यावर मी क्लिक करून याच्यामध्ये चेंजेस करू शकतो आहे. तशा प्रकारे आपण या ठिकाणी टेबल मॉडिफिकेशन करू शकतो आहे, त्याचं फॉर्मॅट मॉडिफिकेशन करू शकतो आहे, फिल्टर अप्लाय करू शकतो आहे, फिल्टर बंद करू शकतो आहे, हेडर ॲक्सेप्ट करू शकतो आहे, कॅन्सल करू शकतो आहे, हवी ती ऑप्शन यामध्ये आपण देऊ शकतो आहे. आता या ऑप्शन्समध्ये समजा मला काही ॲड करायचं झालं, जर काही ॲड करायचं मी ठरवलं तर समजा मला कॉलम नंबर बी या ठिकाणी मला एक कॉलम मी विसरलेलो आहे आणि ते कॉलम्स मला त्या ठिकाणी ॲड करायचे आहे. एक्झाम्पल मला महिना हा कॉलम या ठिकाणी ॲड करायचा आहे. माझा कर्सर आहे कॉलम नंबर बीमध्ये 1 नंबरच्या रोमध्ये जो मला B1 या ठिकाणी सेलची रेंज दाखवतो आहे B1 आणि या ठिकाणी तुम्हाला निदर्शन असेल की 1 नंबर आणि बी जी आहे ह्या संख्या मला थोड्याशा ठळक फॉर्मॅटमध्ये दाखवत आहे, बाकी रोज आणि बाकी कॉलम्स त्याच्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे. याचा अर्थ माझा कर्सर बी नंबरच्या कॉलममध्ये आहे आणि 1 नंबरच्या रोमध्ये आहे. समजा मला बी नंबरचा कॉलम सिलेक्ट करायचा आहे तर माझ्यासाठी शॉर्टकट की या ठिकाणी जस्ट बीवर मी येणार आणि हा सिम्बल ज्यावेळेस माऊसचा सिम्बल डाऊन ॲरोमध्ये कन्वर्ट होतो आहे यावर मी क्लिक करतो आहे. या ठिकाणी माझं पूर्ण एंटायर एंटायर कॉलम सिलेक्ट झालेला आहे. माफ करा, रो नाही, कॉलम सिलेक्ट झालेला आहे. समजा माझा कर्सर आहे आता 4 नंबरच्या रोमध्ये, बी नंबरचा कॉलम आणि 4 नंबरचा रो. आता मला हा पूर्ण रो सिलेक्ट करायचा आहे तर यासाठी जस्ट मी या 4 नंबरवर क्लिक करेन आणि पूर्ण रो या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. हे झालं आपण माऊसच्या यूजने आपण करू शकतो आहे, माऊस यूज करून करू शकतो आहे. एक्झाम्पल मला माऊसचा यूज नाही करायचा आहे आणि मला बाय डिफॉल्ट काही कीबोर्ड शॉर्टकट जे आहेत त्याद्वारे मला या ठिकाणी यूसेज करायचा आहे. तर मी शिफ्ट आणि स्पेस बार जर दाबलं तर या ठिकाणी माझा रो सिलेक्ट होतो आहे आणि जर मी कंट्रोल आणि स्पेस बार दाबला आहे तर या ठिकाणी माझा कॉलम सिलेक्ट होतो आहे. समजा आपण ठरवलेल्याप्रमाणे आता बी नंबरच्या कॉलममध्ये आणि ए नंबरच्या कॉलमच्या मध्ये या ठिकाणी मला अजून एक कॉलम इन्सर्ट करायचा आहे. तर त्यासाठी मला कॉलम सिलेक्ट सर्वात पहिले करावं लागेल. जो शॉर्टकट की आपण बघितली आहे कंट्रोल आणि स्पेस बार, किंवा दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं आहे की जस्ट या बीवर क्लिक करा, ऑटोमॅटिक सिलेक्शन होतं आहे आणि याला राईट क्लिक करून देखील आपण इन्सर्टमधून या ठिकाणी कॉलम टाकू शकतो आहे. मी याला कंट्रोल झेड करतो आहे. राईट क्लिक करण्याच्या ऐवजी आपण स्क्रीनवर शॉर्टकट कीज यूज करूयात. कंट्रोल आणि प्लस ही की आपण या ठिकाणी प्रेस करतो आहे आणि या ठिकाणी कॉलम्स जितकेही कॉलम्स हवे असतील तितके कॉलम्स मी ॲड करू शकतो आहे. कंट्रोल मायनस जर केलं तर कॉलम्स डिलीट होत आहे. आता या ठिकाणी माझा एकच कॉलम सिलेक्ट असल्यामुळे कॉलम ॲड होताना एकच ॲड होतो आहे. समजा मी सिलेक्ट करताना बी आणि सी हे 2 कॉलम्स सिलेक्ट केली आहेत आणि आता कंट्रोल प्लस करतो आहे तर 2 कॉलम्स त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ॲड होणार आणि कंट्रोल मायनस करतो आहे तर 2 कॉलम्स ऑटोमॅटिक डिलीट होणार. समजा मी 3 कॉलम्स सिलेक्ट केले आणि कंट्रोल प्लस करतो आहे तर 3 कॉलम्स ॲड होतील, कंट्रोल मायनस करतो आहे 3 कॉलम्स या ठिकाणी डिलीट होतील. सेम प्रोसेस मला रोमध्ये देखील करू शकतो आहे. कंट्रोल प्लस, कंट्रोल मायनस अशा पद्धतीने मी या ठिकाणी कॉलम्स ॲड करू शकतो आहे आणि कॉलम्स या ठिकाणी मी डिलीट करू शकतो आहे. समजा ही शॉर्टकट कीज आपण जर विसरलो तर यासाठी सिम्पली याला राईट क्लिक करायचं आहे आणि इन्सर्ट ऑप्शनमध्ये ऑटोमॅटिक या ठिकाणी कॉलम ॲड होतो आहे. सेम प्रोसेस मला या ठिकाणी जर समजा रो ॲड करायचा आहे तर इथे राईट क्लिक करून इन्सर्ट ऑप्शन, एक कॉलमच्या सारखाच रो या ठिकाणी ॲड झाला आहे. डिलीट करायचं असेल तर जस्ट डिलीट कीने देखील मी करू शकत होतो, पण या ठिकाणी डेटा नाही आहे तर त्यामुळे याला जस्ट राईट क्लिक करा आणि इथे डिलीट ऑप्शन असल्यावर यावर क्लिक करा, ऑटोमॅटिक स्क्रीनवर असलेला रो डिलीट होतो आहे. सेम प्रोसेस आपण कॉलमला देखील करून इथला कॉलम देखील डिलीट करू शकतो आहे. तर अशा पद्धतीने आपण
टेबलला मॉडिफिकेशन करू शकतो आहे, टेबलमध्ये कॉलम्स ॲड करू शकतो आहे, रोज ॲड करू शकतो आहे आणि डेटा देखील आपण त्या ठिकाणी चेंज करू शकतो आहे. धन्यवाद.